समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। रथपूजन आणि कृषी प्रदर्शन उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि पुसेगाव नगरीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात व्यापक चर्चा झाली। या देवस्थानच्या विकासासाठी भरभराटीसाठी तसेच शासन दरबारी ट्रस्टचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन आमदार महेश शिंदे यांनी दिले। यावेळी माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे, कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, मकरंद पाटील, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तोरणे, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम, प्रभारी सरपंच विशाल जाधव, ग्रामपंचायत अधिकारी अर्जुन नागरगोजे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। आमदार महेश शिंदे म्हणाले, कृषी विभागाने जागोजागी AI सेंटर उभारावेत जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी त्याचा वापर करता येईल। आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाद्वारे शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे। श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी निधी मिळावा, शासकीय विद्यानिकेतन कडून ट्रस्टला दिलेल्या जागेचा प्रश्न शासनाने तातडीने निकाली काढावा, तसेच देवस्थानला अ वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। आमदार मनोज घोरपडे म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासाठी कृषी प्रदर्शने आणि शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे। यात्रेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी देवस्थान ट्रस्टला निधीची गरज असल्याचे नमूद करत ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांनी देवस्थान ट्रस्टचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली। दरम्यान देवस्थान ट्रस्टच्या वतीने निवडक शेतकऱ्यांना सेवागिरी कृषीनिष्ठ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनराव गुरव तर आभार रणधीर जाधव यांनी मानले। दरम्यान यात्रेनिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या साप्ताहिक एराळा दर्शन विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। राहिलेल्या त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने ते वरच्या सभागृहात काम करतील, मी आणि मनोज दादा खालच्या सभागृहामध्ये काम करू आणि निश्चित जे प्रश्न आपले राहिलेले आहेत ते मार्गी लावण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू। आता कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम अडलेलं आहे, आम्हीही प्रयत्न करतोय, येत्या काही दिवसामध्ये आपण तोही कॉन्क्रीटचा रस्ता जो गावातून जाणार आहे तो तर पूर्ण करतोयच, पण त्याच्याबरोबर रिंग रोड सुद्धा मार्गी लावायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, जयाभाऊ असतील किंवा आमचे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी पुसेगावच्या रिंग रोडचं सुद्धा काम या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। शिंदे साहेब यांनी या निमित्तानं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये विविध योजना आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्यात। मंडळी, या निमित्तानं देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी आपण विविध शेतीविषयक प्रयोग करणाऱ्या आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या आदर्श अशा शेतकऱ्याला परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरू सेवागिरी महाराज शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करत असतो। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं परमपूज्य सेवागिरी महाराज एक अतिशय महात्म्य असणारं अशा या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून सुद्धा कायमच नवनवीन डेव्हलपमेंट करून ज्या पद्धतीनं काळ बदलतोय त्या पद्धतीनं या ठिकाणी सोयीसुविधा यात्रेकरूंना देण्याच्या बाबतीत असेल, त्याच पद्धतीनं देवस्थानची डेव्हलपमेंट अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेली कायमच पाहायला मिळते। खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये गोंदवलेकर महाराज आणि सेवागिरी महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काय धार्मिक पर्यटन आहे त्याची सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही। आमची एक विनंती आपल्याला असेल की आपण इथून पुढच्या यात्रांना, इथून पुढच्या कार्यक्रमांना देवस्थानसाठी आपण सर्वतरी मदत करावी। आमच्या देवस्थानच्या एका जागेमध्ये आम्ही एक यात्री भवन तयार करण्याचा मानस आमचा आहे, त्याचा प्रस्तावही आम्ही तयार केलेला आहे।
आदरणीय साहेबांच्याकडे तो प्रस्ताव आम्ही देत आहोत. तो प्रस्ताव आपण मंजूर करून द्यावा आणि या महाराजांच्या येणाऱ्या भाविक भक्तांची सोय आपल्या माध्यमातून व्हावी एवढी एक अल्पशी आमची मागणी असेल. कारण सेवागिरी महाराजांची आज 88वी संजीवन समाधी यात्रा सोहळा हा मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. दरवेळेला मुख्यमंत्र्यापासून सगळे येतात, आश्वासन एवढे देतात गेलं म्हणजे आमच्या काळापासून आहे, तसं असं म्हणत नाही आत्ता जरा आमच्या काळापासून इथून गेल्यानंतर परत त्यांना विसर पडतो. पण आता योगायोगाने आपणच तिघं इथं मुख्यमंत्री आहोत. त्यामुळे माझी विनंती एवढीच आहे की आत्ता आपण एक काम करूया. हे झाल्यानंतर आता निवडणुका आहेत, फेब्रुवारीमध्ये अधिवेशन आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या अधिवेशनात मी तर वरती आहेच, वरती बोलायला फार संधी असते. तुमच्याकडे 288 असल्यामुळे संधी कमी भेटते. पण तरीसुद्धा आपण एकत्रित बसू आणि सांगायचं हे तर आमची महायुती नाही महाविकास आघाडी झालेली आहे आणि हे आम्हाला करून द्यावं अशा प्रकारची मागणी करू. पुढच्या वेळेला येताना आनंदाने सांगू की आम्ही तिघांनी हे तुम्हाला सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने करून दाखवलं. हे करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. हा विश्वास मी ट्रस्टला आणि आपल्या सर्व जनतेला देतो. आणि मला खात्री आहे की यामध्ये आम्ही तिघांनी ताकद लावली तर 100% अतीर्थक्षेत्र आणि वेळ पडली तर आम्ही तिघही आशिष्यलांना इथं घेऊन येऊ आणि त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. शेवटी डेव्हलपमेंट आणि विकास याला फार महत्त्व असतं, पण तिथं तीर्थक्षेत्राला त्या ठिकाणी तेवढंच महत्त्व आत्ताच्या युगामध्ये प्राप्त झालेलं आहे. म्हणून ते करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू हा विश्वास या ठिकाणी देतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये आता फार मोठी प्रगती होत चाललेली आहे. आता मला वाटतं निवडणूक झाल्याबरोबर दाहोदचा दौरा परत मुख्यमंत्री वगैरे करणार आहे. मला माहितीप्रमाणे मी सभागृहामध्ये विषय मांडला होता, त्यावेळेलासुद्धा फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीतली मानसिकता ही जगाच्या उद्योगपतीमध्ये आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळेला आपण तो प्रस्ताव पुशेगावच्या MIDCचा 10,000 एकरचा दिला होता. कनेरमधलं पाणीसुद्धा आपण आरक्षित केलेलं आहे. आपण दोघा तिघांनी प्रस्ताव जर तयार केला आणि मला वाटतं की तो जर प्रस्ताव झाला मंजूर आणि अनालिसिस केंद्र सरकारच्या योजनेतून आता इथून आपला ग्रीन कॅरिडॉर जातो आहे, तो नेमका पुशेगावलाच उतरतो आहे आणि त्यामुळे तिन्ही बाजूनी जाणाऱ्या वाहतुकीच्या एक चांगल्या प्रकारचा मार्ग निघाला तर आम्ही दोघांनी मनात आणलं तर MIDC चांगली होऊ शकते. आणि मला वाटतं की ते करण्याचा प्रयत्न आपण करू. वाटलं श्रेय काय घ्यायचं आपण दोघं घेऊ. मला आज बरं वाटलं म्हणजे आज नारळ फोडायला महेश शिंदेने मला पहिला दिला. ही संस्कृती आहे, हे संस्कार असतात. बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही दोघं बाजूला बोलतोय काय झालं नक्की यांचं जुळलं बिळलं का काय. तर आम्ही शिंदे आहोत ना. प्रतिनिधी प्राध्यापक KB जाधव, शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.